करणार नसाल तरीही इथे एक वाद निर्माण होतो पांढऱ्या पट्टीवरून. पांढऱ्या पट्टी नाही, आता तर मिटवायला घेतलेली आहे ही पांढरी पट्टी, पण तुम्ही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती किंवा अनुचित घटना होऊ नये यासाठी इथे आलेला आहात. तुम्ही काय आवाहन कराल? नंतर बोलतो आपल्याशी. नंतर म्हणजे नेमकं कधी बोलणार तुम्ही? हे सगळं हे झालं बोलतो. बघा, पोलीसही इथे काही बोलू इच्छित नाहीत, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की ही पूर्ण पांढरी पट्टी पूर्णपणे जेव्हा मिटवली जाते त्यानंतर आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ. पण त्याआधी साधारण गेले 2 तास जे मुंबईने बघितलं, जे याआधी घाटकोपरमध्ये झालं, ते जे दादरमध्ये झालं, कदाचित पूर्ण मुंबईत हे लोण पसरतं आहे का? पांढऱ्या पट्टीचा मुद्दा जैन धर्मियांचा असं म्हणणं आहे की त्यांचे धर्मगुरू यांच्याशी निगडीत हा विषय आहे, कारण या पांढऱ्या पट्टीवरून हे जैन धर्मगुरू चालतात. त्यांच्या चालण्याचा हा मार्ग आहे, जेणेकरून त्यांच्या पायाला चटके बसू नयेत, सूक्ष्म जीव त्यांच्या पायाखाली मरू नयेत, यासाठी ही पांढरी पट्टी आखण्यात आली. पण मनसेचं म्हणणं आहे की हा सांस्कृतिक दहशतवाद आहे आणि हा सांस्कृतिक दहशतवाद आम्ही मोडून काढतो आहोत. याआधी आम्ही घाटकोपरमध्ये तो मोडून काढला, आता दादरमध्ये आम्ही मोडून काढतो आहोत. आणि देशपांडे यांनी या दादरच्या वादात उडी घेतली आणि त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं. जैन धर्मवासियांकडून नेमक्या काय आपल्याला त्रासाच्या वागणुकी मिळतात किंवा त्रास कसा होतो हे इकडच्या मराठी भाषिकांनी सांगितलं. त्यावर काही आपण जेव्हा विचारलं जैन धर्मगुरूंना किंवा जैन धर्मभगिनींना, तेव्हा एक खाली ठेवा द्या. बोला काय? खाली ठेवा म्हणजे असं कसं काय? एक जण बोल. मुद्दा असा आहे, एक जण बोला. रस्त्यावर ते आता पाणी फेकायला आले, महापालिकेच्या रस्त्यांवर पाणी फेकायला चालतं का असं विचारायचं. तमाशा तुम्ही चालू केलाय आणि आम्हाला आवाज उठवायला लागलाय. पब्लिक लोकांना तुम्ही त्रास देताय. हो बाय, आवाज खाली, आवाज खाली, तुम्ही आवाज खाली. एवढं काय आवाज खाली, अरे बाई नको नको. आवाज खाली, आवाज खाली, आवाज खाली. अरे पण साहेब एक मिनिट या साहेब. तुझ्या धर्माचा सॉरी बाबा, हे नको नको. महाराष्ट्रामध्ये धर्माचं नाटक नाही चालणार. मराठी माणसाचं राज्य आहे. चला आवाज खाली करा बोलतात, आवाज खाली करा. आवाज नाही करायचा बोलतात, तमाशा नाही करायचा, तमाशा नाही करायचा इथे बोलतात. आवाज खाली करा बोलतो, मला बोलतो आवाज खाली करायचा हात दाखवून. चुकीचं आहे ना हे? हा, तुम्ही धर्मगुरू तुमच्या धर्मात हे शिकवतात का महिलांशी असं वागायला आणि बोलायला? हा, तुमच्या आतमध्ये बाथरूम नाहीये, तुम्ही टॉयलेटचं पाणी, कपडे वॉश केलेलं पाणी रस्त्यावर टाकता. तुमच्या घरात टॉयलेट नाहीये, मग उद्या बोलाल की आम्हाला आमच्या धर्मामध्ये अलाव नाहीये संडास बाथरूम मध्ये संडास करायला, मग रस्त्यावर येऊन कराल का? हा, हे चुकीचं आहे तुमचं. तुमच्या धर्मामध्ये जे सांगितलंय ते तुमच्या जैन मंदिरच्या आतमध्ये, रस्त्यावर नाही पाहिजे. खूप या लोकांची दादागिरी चालू झाली आता आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता तो मला असं हात करतो म्हणजे यांची दादागिरी कुठपर्यंत वाढली आहे ती बघा. म्हणजे हे धर्माचाच वाद आहे ना तुमचा. इथे पार्किंगचा पण खूप इश्यू होतो. पार्किंग टर्नवर, ऐका, पार्किंग टर्नवर करतात आणि पार्किंग त्या बाजूला सुद्धा मुद्दामून ठेवतात. आता इकडचे बरेचसे ओल्ड एजेड माणसं इथून जाणार ना, तिथे टर्नवर ते लोक पार्किंग करतात. कितीतरी बायका तिथे टर्नवर पडलेल्या, का म्हणून मुद्दामून तुम्ही पार्किंग करता? काढा. कबूतरखान्याबाबतीत महापालिका प्रशासनानं काही निर्णायक पावलं उचलली. आता या धार्मिक पट्टी, जी पांढरी पट्टी आहे, तिला एक धार्मिक रंग दिला गेला आणि त्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर महापालिका प्रशासन अशा पांढऱ्या पट्टीविषयी काही आपलं धोरण जाहीर करते का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे. पण संदीप देशपांडे या पूर्ण कामावर लक्ष ठेवून आहेत की ही पांढरी पट्टी पूर्णपणे मिटवली जाते आहे का. जोपर्यंत ही पूर्णपणे मिटवली जात नाही तोपर्यंत कदाचित ते या घटनास्थळावरून हटणार नाहीत. संदीपजी, पूर्ण पट्टी हटवेपर्यंत इथून जाणार नाही? निश्चित कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही. मुळात असं आहे की पांढऱ्या पट्ट्या आम्ही अगोदर 2 वर्ष मारल्या म्हणजे त्या बरोबर आहेत, असा जर कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आम्हाला दूर करावा लागेल. मी आधी 2 खून केलेत, मग अजून 1 खून केलं तर काय बिघडलं, अशा प्रकारचा त्याचा युक्तिवाद झाला. तो हे असल्या गोष्टी खपवून घेणार नाही, असला सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेणार नाही. तुम्ही मलमूत्र आणून रस्त्यावर टाकणार का आमचा धर्म सांगतो म्हणून, हे असले धंदे आम्ही खपवून घेणार नाही. आमचं महानगरपालिकेला सांगणं आहे की तुम्ही तक्रार दाखल करा पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांना सांगणं आहे तुम्ही गुन्हा दाखल करा. अजूनही तीच मागणी आहे आणि त्या मागणीवर ठाम ठोस आहेत की नुकसान भरपाई वसूल करा आणि
या पांढरी पट्टी आखलेल्यांविरोधात गुन्हा दाखल करा. सध्या मुंबई पोलीसही मुंबई महापालिकेनं जे काम हाती घेतलेलं आहे पांढरी पट्टी मिटवण्याचं त्यावर लक्ष ठेवून आहेत आणि ही एक पांढरी पट्टी मुंबईत आता हळूहळू धार्मिक वादाचा विषय बनू पाहते आहे. तर नुकसान भरपाई वसूल करा आणि ज्यांनी ही पांढरी पट्टी मारली त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केलेली आहे. मनसेने आक्रमक भूमिका घेतली. जोपर्यंत ही पूर्ण पांढरी पट्टी हटवली जात नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असं संदीप देशपांडे यांनी सांगितलेलं आहे. मनसेने इशारा दिलेला आहे आणि त्यानंतर आता बीएमसी कर्मचाऱ्यांकडून ही पांढरी पट्टी हटवण्याचं काम सुरू आहे. गेल्या आठवड्यावर हा मुद्दा घाटकोपरवरून चांगला चर्चेला होता आणि आता दादरमध्ये देखील असाच प्रकार घडलेला आहे. घाटकोपरमधल्या सोसायटीचा वाद सोशल मीडियावर प्रचंड गाजला आणि त्यानंतर आता दादरमध्ये देखील अशाच प्रकारची पांढरी पट्टी मारण्यात आलेली आहे. जैन धर्मगुरू आणि स्थानिकांमध्ये देखील या परिसरात वाद पाहायला मिळाला. स्थानिकांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. मग त्यात पार्किंगचा मुद्दा असेल किंवा रस्त्यावर पाणी टाकणे हा मुद्दा असेल. यावरून जैन धर्मगुरू आणि स्थानिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली. आवाज कमी करा असं जैन धर्मगुरूंनी सांगितलं आणि त्यानंतर स्थानिक चांगले संतापले. मनसेच्या इशाऱ्यानंतर आता कशा प्रकारे ही पांढरी पट्टी हटवली जाते त्याची ही दृश्य आपण पाहतोय. संदीप देशपांडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर ही पांढरी पट्टी जी आहे ती मारण्यात आली होती आणि आता ही पट्टी हटवण्याचं काम सुरू आहे. पांढरी पट्टी हे सांस्कृतिक दहशतवाद मी मानतो